अगदी अगदी 13 दिवस 13 तारीख तो शुभ दिन आहे. वस्त्र धारण, धान्य संग्रह, गाणी करणे, लग्नाच्या वाटाघाटी. अगदी अगदी. रघुनाथ, वामन, बाहेर या, बाहेर या. काय काय लॉटरी लागली का? लॉटरी लागली, पण मला नाही, माधवला. रघुनाथ कुठे आहे? सकाळीच बाहेर गेले. जाऊ दे. वहिनी पेढे काढ, पेढे काढ. लग्न ठरलं. अगं बाई, कुणाचं? माझं नाही, माधवचं. काय सांगताय काय भाई? मुलीला घेऊन मुलीचा बाप येतोय. काय म्हणतोय? हा मुलीचा फोटो. हो, वा 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 वा. आपल्याला मुलगी पसंत आहे. पण माधवला मुलगी पसंत पडायला नको का? त्याच्या पसंतीचा प्रश्न येतो कुठे? आम्हाला पसंत आहे. पैसेवाली पार्टी आहे. एकूण ते एक मुलगी, सगळं काही मुलाच्या हातात देणार आहे. मुलीसह ना? अर्थातच. लागणारच. पपलं आपल्या आता. आई, कोणाचा फोटो बघतेस? तुझ्या बायकोचा. पण मला मुली लग्नच करायचं नाहीये. असं कसं? मी शब्द दिलाय त्याला. ते तुमचं तुम्ही बघा. मग काय, मी लग्न करू तिच्याशी? आयुष्यभर हे ब्रह्मचर्य व्रतासारखं सांभाळलंय, पण तुझा संसार बघा अशी आमची इच्छा आहे. काका, मुलगी दिसायला वाईट आहे, पुरशी आहे, नाक नकट आहे. नाकाशी काय करायचं तुला? उलट शरीराला शोभून दिसतंय ते. शरीर भोपळ्यासारखी आहे. भोपळ्यासारखी? अरे भरल्या अंगाची म्हण. घर कसं भरल्यासारखं वाटते. बायको ही भरलेल्या अंगाचीच हवी. काका, तुमची लग्न झाली नाहीत म्हणून तुम्ही असं म्हणताय. काका समजतात मला. कोणाच तो खेळणं केलंय माझ्या घरी. वाटेल ती मुलगी आणून मला दाखवतात. आपण मी आहे. अजून जागाच आहेस? झोपच येत नाही. अरे मलाही येत नाही. कळलंय मला सारं तुझ्या आईकडून. बाबा, ही मुलगी मला अजिबात. अरे तुझ्या आईला सुद्धा पसंत नाहीये. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? पण म्हणून मी माझं सगळं आयुष्य असं. तू बर्बाद करायचं नाहीस. मग खरं सांगू का, यात दोष कुणाचाही नाही. असलाच तर दोन्ही काकांच्या अतिमायेचा आहे. मला तर काही कळेनाच झालंय. मला कळून चुकलंय. संसारातल्या या नात्यांची काकांना कल्पना नाही अजून. अरे जिच्याबरोबर उभा जन्म काढायचा, ती पत्नीच जर पसंत नसेल तर संसार सुखाचा होणार कसा? मला तर काही कळेनाच झालंय. आता तुम्हीच सांगा मी काय करू ते. हे लग्न तुला करायचं नसेल तर घर सोडून जायला हवं. नाही बाबा. हो, तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी मी हे तुला सांगतोय. नाहीतर या घरात राहून तू दुबळा आणि भेदरलेलाच राहशील माझ्यासारखा. पण बाबा, मी जाणार तरी कुठं? अरे बेटे, हे पैसे आणि हे पत्र माझ्या मित्राला लिहिलेलं आहे. राधानगरीला तो राहतो. या पत्राप्रमाणे सगळी व्यवस्था तो करेल. तिथल्या खर्चासाठी तुला हे 1000 रुपये दिलेले आहेत. नीट सांभाळून ठेव. पण बाबा, मी घर सोडून गेलं तर आईला काय वाटेल? आता तुला थेट पुरुष व्हायचंय. ही सगळी नाती आता तात्पुरती विसरायला हवीत. कळलं? आज पहाटेलाच निघ. कुणालाही न सांगता बाहेरच्या जगाची ओळख करून घे आणि म्हणून घरी परत ये. बाबा, बाबा, मी पोचल्याबरोबर तुम्हाला पत्र लिहिन. नाही, पत्र लिहायचं नाही मला. का? तू कुठे आहेस या घरातल्या कुणालाही कळता उपयोगी नाही. पण बाबा, तुमच्या आणि आईची बात मी. हे बघ, स्वतःला संभाळ. तुझ्या कर्तृत्वाकडे मी डोळे लावून बसलो हे विसरू नकोस. राधानगर किती हो? 3 रुपये. थँक्यू. पेपर पेपर. अरे बाबा, मला पेपर दे रे. आम्हाला पाकिटचं ठेवले पेपर. चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बोट बेपत्ता. फ्रान्सिस मॅथ्यू गोवा. आनंद फडतरे राधानगरी. बापरे, बरीच माणसं म्हणजे दिसतात. वाचलं पाहिजे. मी हे घर सोडून जात आहे माणूस होण्यासाठी.
या घरातल्या अतिरेकीपणामुळे मी गुदमरून गेलो आहे बा. स्वतःच सत्व हरवून बसलो आहे. ते शोधायला जात आहे. शोधा म्हणा. त्या आईचा सुद्धा विचार करू नये. काकांनी ठरवलेलं लग्न मला मान्य नाही. काकांना करायचं असेल तर त्यांनी खुशाल करावं. तुमचा माधव शिंच्या. वामन ऐक, आपलं लग्न करायला निघाला हा आपला बाबच हा. आनंद आहे. घाटात समोर असताना फोडून काढतात. नक्कीच. हे राग्या उचल टाका त्याला टोपली. त्यावेळी तुम्ही काळजी घेतली, आता तुम्हीच काळजी करा. हे तू आम्हाला सांगतोयस? ऐक ऐक वहिनी, पण असा कसा गेला हा न सांग. बाहेरच्या जगाची त्याला काही माहिती नाही. म्हणूनच आम्ही त्याला जपत होतो. ग्रहांची महादशा आहे. रामाला सुद्धा वनवास भोगा लागला. आणि मी म्हणतो वडील माणसाचा एवढा अपमान आम्हाला लग्न करायला सांगतो. हो, करायची अर्चना केव्हाच केली. 2-2 केली असती. आमच्या वेळेस चालत होत. पण मी म्हणतो ठरलेलं लग्न मोडून हा गेलाच कसा? राम राम. गाडी लागली आई. नवीन पाहुणे अरे बापरे. राम राम. नमस्कार. काय मामा? मामा नमस्कार. बिडी वाटता नाही. घ्या ना. घ्या घ्या. मला भेटी नको, पण एक पत्ता हो तेवढं देता का? कुणाचा हो? दाखवतो. बापरे. माझं पाकिट बहुतेक हरवलं हो, किंवा चोरलंय कोणीतरी. त्याच्यात पत्ता होता. आता ह्याच्याला आता काय करणार? आता प्रॉब्लेम झाला. कसं जाणार मी त्यांच्याकडे? ती मंडळी तुमचीच वाट बघते. चला, म्हणजे आमच्या बाबांनी पाठवलं पत्र तरी मिळालं. त्याच्याशिवाय वाट बघते तुमची. चला बर, मला त्यांचं घर दाखवता का प्लीज? चला धावतो की एवढीच आपली पब्लिक सेवा. थँक्यू. आमचा मामा आला का हो? आजही आला नाही तुमचा मामा. पत्र येऊन 8 दिवस झाले. रोज येतोय आम्ही. त्यानं पत्र पाठवलंय ना. मग नक्की येईल 1-2 दिवसात. बरं, आता काय करायचं रे? हे बघा, हे समोर बांबू दिसतात का नाही? त्याच्या साइडिंगला हिरवाट घर आहे. तेच घर बर का? सरळ पांदीतून जायचं बघा. पांदी? पाऊल वाटेनं जायचं नीट. सावताच्या नाकासमोर मंडळी वाट बघतात. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ना. बांबू निघा. एक राहिलं. त्या घरात एक पोरगी हाय. राधा का? एकदम वेडी हाय. वेडी? काय बी बोलतीय. पाहुणं मेंटल एकदम क्रॅक आहे बघा. पस्कन अंगावर धावती. वय वय. जवळ सांभाळू सांभाळू. थँक्यू. थँक्यू ना. बांबू बांबू. चला जाऊ. राम राम. तिकडे तिकडेच बघ म्हशी, माझ्याकडे नको बघ. कुणी आहे का घरात? कुणी आहे का घरात? कुणी आहे का घरात? कुणीच नाहीये का घरात? बापरे. नमस्कार. कोण रे तू? मी. आणि बसलास स्वतःच्या बाचं घर असल्यासारखं? म्हणजे घर माझ्या बाचं. बाच? म्हणजे बापाचं. म्हणजे वडिलांचं. मी त्यांनाच भेट. का? बापरे. बजरंगा, मला सांभाळ रे बाबा. काय म्हणलास? तुला माझ्या बाळाला भेटायचं आहे ना? हो. मग तिथे एकट्याला नाही जाता येत का? चौघांच्या खांद्यावर जावं लागेल. हा. घरात तुमच्याशिवाय वडीलधारे कुणी नाही आहे का? हाय ना. कोण आहे? आई. आई शेतावर गेली आहे. आणि काय रे, तुला माझ्या बाला भेटायचं आहे ना? मग तर कावाच गचकला. कचकला? हा, मेला. कसं शक्य?
कसं शक्य आहे? ए मेला तर तुझा बाप का माझा बाप? हा बोल बोल बोल. हा बापरे, ही तर भलतीच वेळी दिसते. काय म्हणला? काय नाही. काय म्हणला? काय नाही. तू येडा, हो. तुझा बा येडा, तुझी आई येडी, तुझा खानदान येडा. तुम्ही जरा शांत, तुम्हाला पुन्हा वेळाचा झटका आलाय. तुम्ही माझा ऐका जरा. तिच्या सांगते तू सुद्धा अशी सोडा. राधाला तुटलं बा मामाला. हा काय मामा, काय कसं काय झालं पाहुणच्या? युसलेस. मामा तडकला. मामा मामा ओ मामा ओ मामा मामा मामा, घरवाले खाए चक्कर, ऐसा है अपना चक्कर, राधा के चक्कर में नहाना. मामा ओ मामा ओ मामा मामा मामा, घरवाले खाए चक्कर, ऐसा है अपना चक्कर, चक्कर में तुम नहीं रहना. तो बघतो आपला मामा दिसतोय. खरंच की सगळे त्याला मामा मामाच म्हणतायत. मामा 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 सोडा सोडा मला, सोडा. मामा तुला शोधायला आम्ही एसटी स्टँड वर गेलो होतो. रोज तुझी आम्ही वाट बघतो. माझी वाट? का? तू येणार म्हणून मामा. मामा मामा म्हणजे आईचा भाऊ, म्हणजे मी तुझा भाचा, ती वेणू आणि मी मुकुंदा. ए चल ना रे घरी, आई रोज तुझी वाट बघते. आई वाट बघते? बाळांनो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुमचा मामा नाही. अरे मुळात मला बहीणच नाही. मग खोटं पत्र लिहिलंच वाटतं आईला? पत्र? हो, तो आफ्रिकेहून बोटीन देणार म्हणून. आफ्रिका? नाव काय तुमच्या मामाचं? अय्या स्वतःच नाव विसरलाच वाटतं. नाही, तुमच्या लक्षात आहे की नाही ते पाहिजे मला. हो, आम्ही तुला कधी पाहिलं नव्हतं, पण पत्राखाली सही होती आनंद फडतरे. आनंद फडतरे? आनंद फडतरे? हे बघा मुलांना, तुमचा मामा की नाही? तूच अरे आहेस. पण आम्ही गरीब झालो म्हणून तू येणार नाहीस आमच्या घरी. मामा आईचे डोळे पण गेले. डोळे गेले? अरे तुमचे बाबा? ते वारले. आता मला कुणी राहिलं नाही. आणि तू सुद्धा पाठ फिरवतोस. नाही ग मामा, आई तुझी वाट पाहते. हा. आता आईला काय सांगायचं? आईला सांगायचं आम्ही मामाला घेऊन आलो. म्हणजे अरे मीच तुमचा आनंद मामा. मामा मगाशी मी तुमची थट्टा केली. हा चला आईकडे जाऊयात.